हॅलो फ्रेंड्स, गाईज आज आपण शून्यावस्था म्हणजे काय याबद्दल जाणून घेणार आहोत. पण त्याआधी मी सगळ्यांना ही विनंती करू इच्छितो की आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी एका व्यक्तीचे आभार मानू इच्छितो. ही व्यक्ती कोण आहे आणि मी त्या व्यक्तीचा आभार का मानू इच्छितो हे या व्हिडिओच्या शेवटीच कळेल. पण त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. त्याचबरोबर आजचा व्हिडिओचा विषयसुद्धा इंटरेस्टिंग आहे. शून्यावस्था, मेडिटेशनमध्ये शून्यावस्थेचा अनुभव अनेकांना येत असतो किंवा शून्यावस्था म्हणजे काय असते वगैरे, हा सगळा विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. शून्यावस्था म्हणजे काय? मन विचाररहित होण्याच्या उद्देशाने मनाला आणि शरीराला विशिष्ट अवस्थेपर्यंत घेऊन जाण्याच्या क्रियेला मेडिटेशन असं म्हणतात. आणि या मनाच्या विचाररहित अवस्थेलाच शून्यावस्था असे म्हणले जाते. ठीक आहे, ओके. पण मग आता ही शून्यावस्था फक्त मेडिटेशनच्या माध्यमातूनच अचीव करता येते का? तर नाही. कुठल्याही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसच्या माध्यमातून, म्हणजेच कुठलीही साधना, कुठलीही उपासना यांच्या माध्यमातून शून्यावस्था अचीव करता येते. ठीक आहे, थोडक्यात काय तर जेव्हा कुठल्याही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसच्या माध्यमातून आपलं मन विचाररहित होतं, त्या मनाच्या विचाररहित अवस्थेला शून्यावस्था असं म्हणतात. बरोबर. पण मग आता हा प्रश्न उद्भवतो की या विचाररहित अवस्थेला शून्यावस्था म्हणण्याचं कारण काय? बरोबर, या शून्यावस्थेलाच इंग्लिशमध्ये एम्प्टीनेस असं देखील म्हणलं जातं. बरोबर. पण मग का? म्हणजे या विचाररहित अवस्थेला एकीकडे शून्यावस्था म्हणलं जातं, तर विचाररहित मन याचं इंग्लिश ट्रान्सलेशन थॉटलेस माइंड असं व्हायला हवं. पण ते न होता एम्प्टीनेस असं होतं. म्हणजे भारतीय भाषेमध्ये देखील याला विचाररहित मन असं न म्हणता शून्यावस्था म्हणतात, तर इंग्लिशमध्ये देखील त्याला एम्प्टीनेस म्हणतात. सो हा शून्यावस्था हा शब्द वापरण्यामागचं कारण काय असू शकतं? ठीक आहे, मन विचाररहित होतं म्हणजे ते असं किती विचाररहित होतं की त्याला शून्य म्हणलं जातं? असं किती शून्य होतं ते? तर याचं उत्तर देताना असं दिलं जातं की शून्यावस्थेमध्ये आपण आपल्या स्वतःची जाणीव देखील पूर्णपणे विसरलेलो असतो. ठीक आहे, शून्यावस्था एक्सप्लेन करताना शक्यतो झोपेचं उदाहरण देण्यात येतं. आपण झोपलेलो असताना आपल्याला बाहेर रात्र आहे की दिवस आहे याची तरी जाणीव असते का? नाही. आपण आत आहोत की बाहेर आहोत याचं तरी भान असतं का? नाही. इतकंच नाही, तर आपण झोपलेलो असताना त्या अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या स्वतःची तरी जाणीव असते. म्हणजे मी आहे, मी अस्तित्वात आहे याचं तरी भान आपण झोपलेलो असताना आपल्याला असतं? नाही. आपण 7 ते 8 तास जेव्हा झोपतो तेव्हा पूर्ण 7 ते 8 तासाचा काळ कसा निघून गेला किंवा एवढा वेळ मी कुठे होतो असं वाटण्या इतपत आपण मी आहे ही जाणीवसुद्धा विसरलेलो असतो. शून्यावस्था ही अगदी अशीच असते. ठीक आहे, पण शून्यावस्था आणि झोपलेलं असताना आलेली अवस्था याच्यामध्ये मुख्य फरक हा असतो की शून्यावस्था ही आपण जागेपणी अचीव करत असतो. ठीक आहे, या शून्यावस्थेमध्ये आपण मी आहे, मी अस्तित्वात आहे, माझं अस्तित्व आहे याचं देखील भान पूर्णपणे विसरलेलो असतो आणि म्हणून याला शून्य असं म्हणतात. ठीक आहे, या कारणामुळे याला शून्य किंवा एम्प्टीनेस असं म्हणलं जातं. आणि यामुळेच अनेकांना मेडिटेशनमध्ये शून्यावस्था येऊन गेलेलं जाणवत देखील नाही. ठीक आहे, हे केवळ मेडिटेशन नाही तर कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करताना अनेकांना शून्यावस्था येऊन जाते. पण शून्यावस्था येऊन गेलेलं अनेकांना न जाणवण्यामागचं मुख्य कारण हेच आहे की त्या अवस्थेमध्ये आपण स्वतःचं अस्तित्व देखील विसरलेले असतो आणि त्यामुळे अनेकांना शून्यावस्था येऊन गेलेली असून देखील शून्यावस्था या गोष्टीबद्दल काहीच माहीत नसतं. आणि मग याच्यानंतरच सुरुवात होते ते आध्यात्मिक मेडिटेशनला. ठीक आहे, आध्यात्मिक मेडिटेशन आणि अजून कुठलं मेडिटेशन या दोन वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट आहेत का? नाही. तर मेडिटेशन हे एकच असतं. तुमचा मेडिटेशन करण्यामागचा उद्देश हा एखादी भौतिक गोष्ट अचीव करणं असो किंवा पारलौकिक गोष्ट म्हणजेच आध्यात्मिक उद्देश साध्य करणं असो, तुमचा मेडिटेशन करण्यामागचा उद्देश काहीही असला तरी मेडिटेशन एकच असतं. पण जेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कारासारख्या आध्यात्मिक उद्देशाची अपेक्षा असते तेव्हा या शून्यावस्थेमध्ये देखील कॉन्शियस राहण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे, आणि यामध्ये देखील आपल्याला यश येऊ शकतं. म्हणजे नेमकं काय होतं तर या शून्यावस्थेमध्ये देखील आपण आहोत एवढी जाणीव
आपली जागृत राहू शकते. शून्यावस्थेमध्ये सुद्धा आपण आत आहोत की बाहेर आहोत, बाहेर रात्र आहे की दिवस आहे याचं भान असतंच असं नाही, याचं भान आपण पूर्णपणे विसरलेलो असतो. पण या शून्यावस्थेमध्ये देखील जर का योग्य रीतीने प्रयत्न केले तर आपण आहोत, आपण अस्तित्वात आहोत याची जाणीव आपली राहू शकते. ठीक आहे, ही जाणीव कोणाला राहते तर इथून अध्यात्माला सुरुवात होते. म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये जो सूक्ष्म घटक वसलेला असतो तो सूक्ष्म घटक कायम जागृत असतो आणि आपल्याला त्या सूक्ष्म घटकाच्या माध्यमातून त्यावेळेला आपण आहोत याची जाणीव होत असते. ठीक आहे, सो या शून्य अवस्थेमध्ये देखील जागृत राहता येतं, कॉन्शियस राहता येतं. आता या शून्यावस्थेला एका वेगळ्या मार्गाने जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, वेगळ्या मार्गाने म्हणजे ही शून्यावस्था समजण्यासाठी आता आपण एका मेडिटेशन टेक्निकचा वापर करूयात. ओके, मागच्या एका व्हिडिओमध्ये मी मेडिटेशन कसे करावे हे सांगितले होते. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये आपण एक मेडिटेशनची टेक्निक जाणून घेतली होती. या व्हिडिओमध्ये मी ती सगळी टेक्निक परत एक्सप्लेन करणार नाही आहे. म्हणजे खाली बसून जसं मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं तसं मी आता करणार नाही आहे. तर आता फक्त आपल्या अंतरंगामध्ये म्हणजे इथे काय घडणं अपेक्षित आहे हे आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे, आता मेडिटेशन करत असताना आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये येतात, काय पॅटर्नमध्ये येतात. ठीक आहे, तर आपल्या मनामध्ये विचार येताना सुरुवातीला फक्त एकच विचार येत असतो, बरोबर. त्या विचारामधून अजून एक विचार येत असतो, त्यानंतर अजून एक येतो, मग अजून एक येतो, असं करत करत विचारांची साखळी तयार होत असते, बरोबर. कुठल्याही व्यक्तीला मेडिटेशन करताना जेव्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये विचार येतात तेव्हा ते विचार याच फॉर्मॅटमध्ये येत असतात. ठीक आहे, समजा तुम्ही 20 मिनिटं मेडिटेशन करत असाल तर पूर्ण 20 मिनिटामध्ये वेगळे विचार आपल्या मनामध्ये येऊन जात असतात, पण ते विचार या साखळीच्या स्वरूपामध्येच येत असतात. म्हणजे 20 मिनिटाच्या मेडिटेशनमध्ये सुरुवातीला आपला जो विचार असेल तो विचार आणि मेडिटेशन संपताना म्हणजे 20 मिनिटं झाल्यानंतर त्यावेळेला आपल्या मनामध्ये जो विचार असतो ते विचार खूप लांब असतात, बरोबर. म्हणजे आपले 20 मिनिटाच्या सुरुवातीला कुठला विचार होता आणि 20 मिनिटं संपताना कुठला विचार होता याचं काही कॅल्क्युलेशनच नसतं, बरोबर. सो मेडिटेशन करताना पूर्ण 20 मिनिटामध्ये आपल्या मनामध्ये वेगळे विचार येत असतात जे साखळीच्या स्वरूपामध्ये येत असतात. हेच जर का वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मेडिटेशन करत असताना आपल्या मनामध्ये जे विचार येत असतात ते अशा प्रकारे येत असतात जसं आपल्या आजूबाजूला 4 रेडिओ लावलेले आहेत. ठीक आहे, असं समजा की तुमच्या आजूबाजूला एक इकडे एक मागे एक इकडे असे आपल्या आजूबाजूला 4 रेडिओ लावण्यात आलेले आहेत आणि या 4 रेडिओंवर 4 वेगळी FM स्टेशन्स लावण्यात आलेली आहेत, बरोबर. एकावर कुठलं तरी गाणं चालू आहे, एकावर रेडिओवरच्या बातम्या चालू आहेत, एकावर जाहिराती चालू आहेत, एकावर कोणाचा तरी इंटरव्ह्यू चालू आहेत. सो आपल्या आजूबाजूला 4 रेडिओ लावलेले आहेत. अशा पॅटर्नमध्ये अशा फॉर्मॅटमध्ये आपल्या मनामध्ये विचार येत असतात, बरोबर. म्हणजे काय तर मेडिटेशन करत असताना एक विचार आधी मनामध्ये येतो आणि मग नंतर अजून एक विचार कुठून आपल्या आतमध्ये घुसतो, कुठून आपल्या तो मनामध्ये घुसतो हे आपल्याला कळत पण नाही, बरोबर. मागच्या दाराने आल्यासारखा एखादा विचार आपल्या मनामध्ये येत असतो. थोडक्यात काय तर मेडिटेशनमध्ये आपल्या मनामध्ये असंख्य विचार येत असतात जे साखळीच्या स्वरूपामध्ये येत असतात, बरोबर. आता आज आपण जे मेडिटेशन टेक्निक जाणून घेणार आहोत शून्यावस्था समजून घेण्यासाठी, त्या मेडिटेशन टेक्निकमध्ये काय केलं जातं तर काही नाही. या मनामध्ये येणाऱ्या विचारांना लांब उभं राहून फक्त ऑब्झर्व करायचं आहे, त्यांचं निरीक्षण करायचं आहे. ठीक आहे, आपल्या मनामध्ये विचार येत आहेत, येऊ देत. ठीक आहे, त्या विचारांच्याकडे फक्त आपल्याला पाहत राहायचं की एकामागोमाग एक कुठले विचार येत आहेत. ठीक आहे, आपल्याला त्या विचारांच्या मध्ये रमायचं नाही आहे, तर आपल्याला फक्त त्या विचारांचं निरीक्षण करायचं आहे. ठीक आहे, जेव्हा आपण हे मेडिटेशन टेक्निक सातत्याने करायला सुरुवात करतो तेव्हा काही दिवसांनंतर अशी वेळ येते की एका विचाराच्या नंतर दुसरा विचार यायला थोडासा वेळ लागतो. म्हणजे काय तर 2 विचारांच्या मध्ये एक जागा निर्माण होते, एक रिकामी जागा निर्माण होते. ठीक आहे, या रिकाम्या जागेलाच शून्यावस्था असं म्हणतात. आता ही जी रिकामी जागा आहे ती निर्माण होते असं असतं का? नाही, जागा तिथे कायम असते, विचार तिथे निर्माण झालेले आहेत. ठीक आहे, विचारांच्या मध्ये जागा निर्माण होत नाही तर ती रिकामी जागा आहे. त्या रिकाम्या जागेमध्ये विचारांची साखळी निर्माण झालेली आहे. जेव्हा एका विचारानंतर दुसरा विचार यायला थोडासा वेळ लागतो तेव्हा तिथे ती रिकामी जागा आपल्याला जाणवते आणि या रिकाम्या जागेला शून्यावस्था असे म्हणतात, मन विचाररहित होणं असं म्हणतात. ठीक आहे, सुरुवातीला अगदी एका सेकंदासाठी
ही अवस्था आपल्याला जाणवत असते. म्हणजे काय तर एक विचार आल्यानंतर त्याच्यानंतर दुसरा विचार यायला मध्ये 1 सेकंदाचा कालावधी फक्त लागतो, पण काही काळाने हा वेळ वाढायला लागतो. सुरुवातीला 1 सेकंद असलेला वेळ नंतर 5 सेकंद होतो, नंतर अर्धा मिनिट होतो. सो ही जी मधली 2 विचारांच्या मध्ये असलेली जी रिकामी जागा आहे ती रिकामी जागा वाढत जाते आणि या रिकाम्या जागेलाच शून्यावस्था असं म्हणतात. ठीक आहे. आणि जसं मी म्हणालो की ही रिकामी जागा कायम असते, त्या रिकाम्या जागेमध्ये विचार आलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की शून्यावस्था ही कायम असते. शून्यावस्थेमध्ये विचार येतात, विचारांमध्ये शून्यावस्था नाही येत. शून्यावस्था जिथे होती तिथेच आहे. त्या शून्यावस्थेमध्ये एवढे दिवस विचार येत होते, आपल्याला फक्त ते विचार बाजूला करायचे आहेत. ठीक आहे. याच्यासाठी एक खूप सुंदर रूपक वापरलं जातं. ते रूपक असं आहे, म्हणजेच ते उदाहरण असं आहे की जसं आकाशामध्ये काळे ढग येतात, बरोबर, ते ढग जेव्हा बाजूला जातात तेव्हा आकाश दिसतं आपल्याला. आता मला सांगा की आकाश हे कायम असतं की ढग कायम असतात? ढगांच्या मध्ये आकाश आलं की आकाशाच्या मध्ये ढग आलेत? सो जसं आकाश हे कायम तिथेच असतं, त्याच्यामध्ये ढग आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला ते आकाश दिसत नाही आहे. जेव्हा ढग बाजूला जातात तेव्हा ते आकाश रिव्हील होत असतं, त्या आकाशाचा आपल्याला अनुभव येत असतो. अगदी असंच आपल्या मनाची शून्यावस्था ही कायम असते. त्या शून्यावस्थेमध्ये विचार आलेले आहेत. जेव्हा ते विचार दूर जातात तेव्हा बरोबर आपल्याला त्या शून्यावस्थेचा अनुभव येतो. इतकंच नाही तर आपण स्वतः देखील कायम शून्यावस्थेमध्येच असतो, बरोबर. जर का मी लांब राहून त्या विचारांचं निरीक्षण करतोय, बरोबर, म्हणजे मी लांब उभं राहून त्या विचारांना ऑब्झर्व करतोय, तर याचा अर्थ असा होतो की मग मी कुठे आहे? मी जर विचारांमध्ये नाही आहे, मी जर लांब उभं राहून त्या विचारांचं निरीक्षण करतोय, तर याचा अर्थ मी त्या विचारांमध्ये आहे नाही. मग मी कुठे आहे? तर मी स्वतः त्या शून्यावस्थेमध्येच आहे. आपण कायम शून्यावस्थेमध्येच असतो. आपली मूळ अवस्था ही विचाररहित अवस्थाच आहे. आपण कायम त्या विचाररहित अवस्थेमध्येच असतो. आता आपल्याला फक्त एवढं करायचं आहे की 2 विचारांच्या मधल्या रिकाम्या जागेवर लक्ष केंद्रित करायचं आहे. येते लक्षात? ज्या अवस्थेमध्ये आपण ऑलरेडी आहोत ती अवस्था आता आपल्याला फक्त ऑब्झर्व करायची आहे. दॅट्स इट. ठीक आहे. विचाररहित अवस्था म्हणजे शून्यावस्था मिळवणं इतकी सोपी गोष्ट आहे. त्याला थोडासा वेळ लागू शकतो. ठीक आहे. म्हणजे शून्यावस्थेचा अनुभव यायला फक्त वेळ लागू शकतो. मेहनत पहिल्यापासून शेवटपर्यंत जेवढी करायची तेवढीच आहे. अत्यंत सोपं आहे हे. अत्यंत सोप्या पद्धतीने शून्यावस्थेचा अनुभव येत असतो आणि शून्यावस्थेचा अनुभव सगळ्यांना येतो. जगात अशी कुठलीही व्यक्ती नाही ज्या व्यक्तीला शून्यावस्थेचा अनुभव येत नाही. हे नैसर्गिक गोष्ट आहे. मेडिटेशन किंवा कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ही नैसर्गिकरित्या केली जाते. ठीक आहे. आणि निसर्गाचे नियम हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये सेम असतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला आणि मनाला एका विशिष्ट अवस्थेपर्यंत घेऊन गेलं असता शून्यावस्थेचा अनुभव सगळ्यांना येतो. आता जसजसं आपल्या 2 विचारांच्या मधली रिकामी जागा वाढत जाते आणि आपण त्या शून्यावस्थेचा अनुभव घेतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं की हेच तर हवं आहे आपल्याला. जेव्हा 2 विचारांच्या मधल्या जागेतला वेळ वाढत जातो तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं की अरे इथेच आपल्याला जे हवं आहे ते सगळं मिळणार आहे. ठीक आहे. जे काही आहे ते इथेच आहे. या शून्य अवस्थेमध्येच तुम्हाला हवी असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. जसजसं हा 2 विचारांच्या मध्ये असलेला वेळ वाढायला लागतो तसतसं त्याचे फायदे, त्याचे परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये देखील दिसायला सुरुवात होते. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की या शून्यावस्थेचा अनुभव जेव्हा यायला सुरुवात होते, जेव्हा माणूस शांत व्हायला लागतो तेव्हा हळूहळू तो त्याच्या आयुष्यामध्ये लहान लहान गोष्टींमध्ये देखील आनंदी राहायला सुरुवात करतो. बऱ्याचदा तर असं देखील होतं की आनंदी राहण्यासाठी त्याला काही कारण देखील लागत नाही. ठीक आहे. कुठल्याही कारणाशिवाय आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी राहायला सुरुवात होतो. शून्यावस्था अनुभवायला सुरुवात केल्यानंतर असे अनेक बदल आपल्या स्वभावामध्ये, आपल्या वृत्तीमध्ये, आपल्या नेचरमध्ये घडून यायला सुरुवात होत असते. अशा वेळेला आपल्या विचारांशी 2 हात करण्याचा प्रयत्न करणे देखील बंद होते. ठीक आहे. बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये विचार येत असतात आणि त्या विचारांना दूर सारण्याचा प्रयत्न करत असतो आपण, पण ते न करता आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतंय त्या गोष्टी जशा आहेत तशाच्या तशा स्वीकारायला
आपण सुरुवात करतो, बरोबर. त्यामुळे आपण आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारांशी कुस्ती खेळणं देखील थांबवतो. तर आता आपण लक्ष केंद्रित करत असतो 2 विचारांच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेवर. या शून्यावस्थेमध्येच माणसाला अतुलनीय अशी शांतता अनुभवायला मिळत असते. आपल्या मनाचा स्वभाव हा ॲनालिटिकल असतो आणि त्यामुळे जेव्हा आपण आपल्या मनाच्या मार्फत विचार करत असतो तेव्हा आपलं मन हे अंतहीन असं विचार करण्यामध्ये गुंतलेलं असतं. त्यावेळेला त्या शांततेचा अनुभव येत नाही. पण जेव्हा या शून्यावस्थेचा अनुभव आपल्याला येतो तेव्हा लक्षामध्ये येतं की अरे हीच तर खरी शांतता आहे. या शांततेमध्येच आता आपल्याला इथून पुढचा पूर्ण काळ या शांततेमध्येच घालवायचा आहे. आणि अशा वेळेला आपल्या हे देखील लक्षामध्ये येतं की मानवी जीवनातल्या कुठल्याही गोष्टीचा मुख्य स्रोत म्हणजे ही शून्यावस्थाच आहे. ही जी रिकामी जागा आहे, हा जो एम्प्टीनेस आहे, हा एम्प्टीनेस, ही रिकामी जागा, ही शून्यावस्था इतकी ताकदवान आहे की या शून्यावस्थेमधूनच सगळ्या गोष्टी उगम पावत असतात. ही शून्यावस्था म्हणजेच सगळ्या गोष्टींचा मुख्य स्रोत असतो. याचं उदाहरण देताना असं सांगतात की या मुंग्या एवढं सुंदर कन्स्ट्रक्शन असलेलं वारूळ क्रिएट करतात. हे डिझाईन त्यांच्या मनामध्ये कुठून येतं, बरोबर. किंवा असं म्हणतात की हे पक्षी जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात तेव्हा कुठल्याही मॅपशिवाय त्यांना आपल्या शरीरासाठी योग्य टेम्परेचर असलेला एरिया कुठल्या साईडला आहे हे कसं काय समजतं. तर असं म्हणतात की या सगळ्याची प्रेरणा त्यांना या शून्यावस्थेमधून येत असते. आपली शून्यावस्था आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक आस्पेक्टमध्ये गाईड करत असते. ठीक आहे, त्या शून्यावस्थेमधून आपल्याला आपल्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट सॉल्व्ह करण्याचं मार्गदर्शन मिळत असतं. ठीक आहे, आपल्या आयुष्यातला कुठलाही इश्यू असो, कुठलाही प्रश्न असो, त्याचं उत्तर आपल्याला या शून्यावस्थेमध्येच मिळत असतं असं देखील म्हणलं जातं. या शून्यावस्थेच्या बाबतीत सतत जागृत असणं किंवा अवेअर असणं किंवा सतर्क असणं यालाच ध्यान असं म्हणतात. जसजसं हा अवेअरनेस वाढत जाईल तसतसं तो आपल्या रिअल लाईफमधल्या कामांमध्ये देखील उतरत असतो. ठीक आहे, आणि त्यामुळे आपण रिअल लाईफमध्ये जगताना सुद्धा आपल्या कुठल्याही कामामध्ये आपल्याला या शून्यावस्थेमधून मार्गदर्शन मिळत असतं. आणि मग तुम्ही जागेपणी देखील 2 विचारांच्या मध्ये ही रिकामी अवस्था जाणवू शकता. तुम्हाला जागेपणी देखील 2 विचारांच्या मध्ये या छोट्याशा का होईना पण शून्यावस्थेचा अनुभव येण्याची शक्यता असते. आणि मग त्यानंतर तुमचं पूर्ण जीवनच ध्यान बनून जाईल. पण हे तेव्हा होईल जेव्हा तुम्ही नियमित स्पिरिच्युअल प्रॅक्टिस कराल आणि नियमित शून्यावस्थेचा अनुभव घ्याल. ठीक आहे, नियमित शून्यावस्थेचा अनुभव घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच त्याचे फायदे, त्याचे परिणाम आपल्याला आपल्या रिअल लाईफमध्ये जाणवू शकतात. आज या व्हिडिओमध्ये आपण जे मेडिटेशन टेक्निक जाणून घेतलं त्यामध्ये करायचं काहीच नाही आहे. त्यामध्ये एवढंच करायचं आहे की आपल्याला फक्त आपल्या विचारांच्याकडे साक्षीभावाने पाहत राहायचं आहे. आपल्याला फक्त आपल्या विचारांचं निरीक्षण करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आणि विचार 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, आपण विचार करतोय असं जरी बोललं जात असलं तरीसुद्धा विचार वेगळे आणि आपण वेगळे. आपल्या मनात आलेल्या विचारांना आपण साक्षीभावाने पाहू शकतो, त्यांचं निरीक्षण करू शकतो. या मेडिटेशन टेक्निकमध्ये केवळ एवढंच करायचं आहे. खाली बसून काय करायचं असतं, कसं करायचं असतं, कुठली मांडी घालायला हवी, हाताची पोझिशन कशी असायला हवी, हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ या सगळ्या इतर गोष्टींसाठी पाहू शकता. पण ॲक्च्युअल मेडिटेशन सुरू झाल्यानंतर आतमध्ये काय करायचं तर काही नाही, आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या विचारांचं निरीक्षण करायचं आहे. एकामागोमाग एक विचार जात राहतील, जाऊ देत, येत राहतील, येऊ देत. त्यांना थांबवायचा देखील प्रयत्न करायचा नाही आहे. येते लक्षात, आपल्याला फक्त विचारांचं निरीक्षण करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही विचारांचं निरीक्षण करायला सुरुवात कराल तेव्हा 2 विचारांच्या मध्ये छोटीशी का होईना पण रिकामी जागा तुम्हाला जाणवेल, नक्की जाणवेल. ही जागा सगळ्यांना जाणवते आणि या रिकाम्या जागेलाच, या मन विचाररहित करणाऱ्या जागेलाच शून्यावस्था असे म्हणतात. कुठल्याही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसच्या माध्यमातून शून्यावस्थेचा अनुभव येतच असतो. पण जर तुम्हाला मेडिटेशनच्या माध्यमातूनच याचा अनुभव घ्यायचा असेल तर आज या व्हिडिओमध्ये सांगितलेलं मेडिटेशन टेक्निक आहेच आहे. पण या व्यतिरिक्त
अजून जर का 5 मेडिटेशन टेक्निक तुम्हाला शिकून घ्यायची असतील तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. या कोर्समध्ये मी स्वतः ऑनलाईन पण लाईव्ह येऊन तुम्हाला मेडिटेशनच्या 5 टेक्निक शिकवत असतो. 7 दिवसाचा कोर्स आहे. डेली 1 तास, अर्धा तास थेअरी आणि अर्धा तास प्रॅक्टिकल असतं. म्हणजे उरलेल्या अर्धा तासामध्ये तुमच्याकडून आम्ही स्वतः मेडिटेशन करवून घेतो. ठीक आहे. या 5 मेडिटेशन टेक्निकमधून 5 मेडिटेशन टेक्निक म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये 1 टेक्निक शिकवली, या व्हिडिओमध्ये 1 टेक्निक शिकवली. या 2 टेक्निक व्यतिरिक्त अजून 5 मेडिटेशन टेक्निक या कोर्समध्ये शिकवल्या जातात. जर तुम्ही या टेक्निक शिकण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा. तिथे तुम्हाला आपल्या अकॅडमीची आणि कोर्सची पूर्ण माहिती मिळेल. माझ्याबद्दल देखील थोडीफार माहिती तिकडे तुम्हाला वाचायला मिळू शकते. ठीक आहे. सो जर तुम्हाला 5 मेडिटेशन टेक्निक शिकून घ्यायची असतील तर ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. आमच्या मेडिटेशनच्या कोर्सला जी लोक ॲडमिशन घेत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सर आम्ही तुमचे खूप आधीपासून ते सगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत, पण ॲडमिशन घेऊ की नको असं वाटत होतं, त्यामुळे इतक्या उशिरा ॲडमिशन घेतली वगैरे वगैरे. सो तुमच्यापैकी पण जर असे कोणी असतील जे विचार करत असेल की ॲडमिशन घेऊ की नको तर गाईज बिंदास्त ॲडमिशन घ्या. तुम्हाला नक्की याचा फायदा होणार. तुमचा कुठलाही इश्यू असो, आम्ही शिकवलेल्या 5 मेडिटेशन टेक्निकच्या मार्फत तुमचा तो इश्यू नक्की सॉल्व्ह होणार. ठीक आहे. आता जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की मी एका व्यक्तीचे आभार मानू इच्छितो. त्या व्यक्तीचं नाव आहे गल्फ मॅन. ठीक आहे. हे असं नाव का आहे मला माहीत नाही. GULFMANN असं त्यांच्या नावाचं स्पेलिंग आहे आणि त्यांनी आपल्या एका व्हिडिओवर खुश होऊन आपल्याला 500 रुपीज सेंड केलेले आहेत. ठीक आहे. कुठल्याही व्हिडिओच्या खाली एक थँक्स नावाचा ऑप्शन असतो. त्या थँक्स नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर 40 रुपयापासून अमाऊंट स्टार्ट होतात आणि त्यापैकी तुम्हाला हवी ती कुठलीही अमाऊंट, जर का तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला आम्हाला काहीतरी बक्षीस द्यायची इच्छा असेल तर ॲज अ गिफ्ट म्हणून तुम्ही आम्हाला ते पैसे पाठवू शकता. असंच गल्फ मॅन नावाच्या एका व्यक्तीने आम्हाला मागे एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओचं नाव होतं मेडिटेशन एक वरदान. त्या व्हिडिओवर या व्यक्तीने आम्हाला 500 रुपये पाठवलेले आहेत. त्याबद्दल त्या व्यक्तीचे मनापासून आभार. त्या व्यक्तीकडून जेव्हा आम्हाला ही अमाऊंट आली तर तेव्हा मला एकदम असं फील झालं की एक काळ असा होता की जेव्हा राजे राजवाड्यांच्या दरबारामध्ये एखादा कलाकार येऊन त्याची कला सादर करायचा किंवा एखादा मोठा विद्वान पंडित येऊन त्याची विद्या सादर करायचा, त्याचं ज्ञान सादर करायचा, तेव्हा तो राजा खुश होऊन लगेच त्याच्या गळ्यातली एखादी माळ काढून त्या व्यक्तीला बक्षीस म्हणून देत असे. बरोबर. तसंच मला काहीसं इथे आत्ता फील झालं की आपल्या या सबस्क्रायबर्समध्ये देखील अनेक राजे रजवाडे आहेत आणि माझ्या एका व्हिडिओवर खुश होऊन एका मोठ्या व्यक्तीने मला 500 रुपये पाठवलेले आहेत. त्याबद्दल वन्स अगेन त्या व्यक्तीचे मनापासून आभार. जर का तुम्हाला सुद्धा असं आम्हाला एखादी माळ वगैरे काढून द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता, पण आजकाल माळ काढून तुम्ही माझ्यापर्यंत पाठवणार कशी हा मोठा विषय आहे. सो खाली 40 रुपयापासून ते अनेक अमाऊंट आहे. तुम्हाला हवी ती अमाऊंट चूज करून तुम्ही आम्हाला थँक्स म्हणून पैसे पाठवू शकता. आम्हाला पण आवडेल. आमच्या कामाची कोणीतरी दखल घेत आहे आणि त्या बदल्यामध्ये न मागता स्वतःहून अशी कुठली तरी गोष्ट देत आहेत. 40 रुपये दिले, 100 रुपये दिले, 500 रुपीज दिले, असं जर होणार असेल तर आम्हाला नक्की आवडेल. सो त्या व्यक्तीचे मनापासून आभार. त्या व्यक्तीचं नाव काय आहे मला माहीत नाही. ID त्यांचा गल्फ मॅन असा आहे. सो जर का त्या व्यक्तीने मला परत रिप्लाय करून त्या व्यक्तीचं नाव सांगितलं तर मी इथे नक्की त्यांचं नाव पण सांगेन की त्या व्यक्तीचं नाव काय आहे. सो आत्तापुरतं तरी गल्फ मॅन यांना मनापासून आभार. सो गाईज, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा. तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा. आम्ही त्यावर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर तुमच्या माहितीमध्ये जी लोक मेडिटेशन करणारी आहेत किंवा ज्या लोकांना अध्यात्मामध्ये इंटरेस्ट आहेत त्यांच्यापर्यंत आमचे व्हिडिओ पोहोचवा. त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओचा आस्वाद घेऊ देत. आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गाईज चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक जण व्हिडिओ बघतायत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला भरपूर सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत. आपल्याला आपलं हे जे ज्ञान आहे हे असंख्य लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. अध्यात्माबद्दलचा अवेअरनेस क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.